आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक छत्रपती शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे। सर्वप्रथम महाराजांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो। ज्या माणसाने या तालुक्याचं 55-60 वर्ष प्रतिनिधित्व केलं, या तालुक्याचे आणि मतदारसंघाचे भाग्यविधाते स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन करतो। आज राज्याला या तालुक्याने एक आदर्श असं उदाहरण उभा करून दिलेलं आहे की सर्वपक्षीय या मान देशाचे सुपुत्र सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक सन्माननीय जयकुमार गोरे साहेबांचा तालुक्याच्या वतीनं आणि शहराच्या वतीनं सत्कार आयोजित केला। त्या निमित्ताने मंचावर उपस्थित सन्माननीय रणजितदादा निंबाळकर साहेब, आता ज्यांनी मार्गदर्शन केलं, तालुक्याचे माजी आमदार माननीय शहाजी बापू पाटील, जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी आमदार, आमचे सहकारी मित्र माननीय दीपक आबा सावंत पाटील, माझे लहान बंधू सन्माननीय अनिकेत दादा, सन्माननीय चेतनसिंह केदार, सन्माननीय बाबूरावजी गायकवाड, सन्माननीय बाळासाहेब एरंडे, सर्व या मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, या शहराचे माजी नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक, सर्व सहकारी संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सभापती, उपसभापती, संचालक मंडळ, गावातून आलेले सर्व सरपंच, उपसरपंच, विविध विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व अधिकारी वर्ग, भाऊ स्वर्गीय आबासाहेबांनी आणि क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवाडी साहेबांनी जवळजवळ 25-30 वर्ष पाणी परिषदा घेतल्या आणि या तालुक्याचं नंदनवन फुलवण्यासाठी स्वर्गीय आबासाहेबांनी अख्खं जीवन खर्ची घातलं। 2014 ते 19च्या काळामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री साहेब सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि केंद्रातून नितीनजी गडकरी साहेबांनी सहकार्य केलं आणि त्याच कारणाने या मतदारसंघामध्ये टेंबू आणि म्हैसाळच्या योजना वास्तवात आल्या। 2019 पूर्वी या तालुक्याचं जवळजवळ 70% क्षेत्र ही ओलिताखाली आलं होतं आणि 2019 ते 24च्या दरम्यान तत्कालीन खासदार साहेब रणजितदादा असतील, शहाजी बापू पाटील साहेब असतील, भाऊ आपण असेल, आपल्या सहकार्याने उर्वरित भाग ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्न झालेला आहे, हा नाकारून चालणार नाही। भाऊ टेंबू आणि म्हैसाळची विस्तारित योजना त्याचं काम चालू आहे। जलसंपदा मंत्री आपले वडिलांप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करतात राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्यांच्याकडून आपल्याला या तालुक्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सहकार्य करावं। टेंबू आणि म्हैसाळच्या योजना या तालुक्याला वर्षाकाठीच्या पाया देतात। काल मी सांगलीला काही शेतकऱ्यांना घेऊन तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि त्या बैठकीत समजलं की मागच्या 2-3 वर्षापूर्वी 1500 हेक्टर जे हक्काचं ओलिताखाली येणारं क्षेत्र होतं ते आमचं काढून कडेगावला
देण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे, त्याचं पाणी सुद्धा तिकडे वळवण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे. तालुक्याच्या वतीनं आणि मतदारसंघाचा प्रतिनिधी या नात्याने भाऊ आपल्याला आमच्या हक्काचं पाणी दुसऱ्या कुठल्या तालुक्याला जाता कामा नये याच्यासाठी आपल्या माध्यमातून आम्हाला सहकार्य हवं आहे. स्वर्गीय आबासाहेब असताना मीरा उजवा कालव्यातून या तालुक्याला पाणी मिळायचं. उन्हाळी पाळी ही टंचाईच्या माध्यमातून पिण्यासाठी सोडली जायची. आज तालुक्यातल्या त्या क्षेत्रातल्या उशाला पाणी आहे भाऊ, आणि पाणी काही शेतकऱ्यांना 4 नंबरला आणि 5 नंबरला मिळत नाही. आमची तालुक्याच्या वतीनं शेतकऱ्यांच्या पिकाचा आणि चारा छावणीचा प्रश्न आहे, चाराचा प्रश्न आहे, तो आपण लवकरात लवकर मार्गी काढावा. आज आपण पाणी सोडलं त्याबद्दल तालुक्याच्या वतीनं मी या जनतेच्या वतीनं आपलं जाहीर आभार मानतो. जे राळीवाडीचं पाणी 2000 हेक्टर क्षेत्र हे सांगोला तालुक्यातलं भिजतं, पूर्वीपासून भिजतंय भाऊ. काही कारणास्तव उशीर झाला असेल, मी आपल्याला विनंती केली, जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांना विनंती केली, आणि पंढरपूरला आल्यानंतर आपल्याच माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा विनंती केली. आमच्या तालुक्याचा मान ठेवून आपण सर्वांनी आमच्या बळीराजाला पाणी देण्यासाठी सहकार्य केलं, त्याबद्दल परत एकदा अंतःकरणपूर्वक आभार मानतो. सांगोला उपसा सिंचन योजना टप्पा 1 साठी 300 कोटी मंजूर झालेले आहेत, त्याचं आपण काही दिवसांपूर्वी उद्घाटन केलं. उरलेले जो निधी आहे तो लवकरात लवकर मंजूर करून त्या 10 गावाच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सहकार्य करावं. शिरबावी आणि 81 गावची पिण्याची योजना स्वर्गीय आबासाहेबांनी ती चालू केली. आज काही कारणास्तव 4-5 कोटी त्या ठिकाणचे MSEBचे थकबाकी आहे, त्या कारणाने ती प्रलंबित आहे. दुष्काळाचं सावट या तालुक्यावरती आहे आणि वाड्या वस्तीवरच्या गोरगरीब जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढच्या 10-15 दिवसात उद्भवणार आहे. त्यासाठी आपण लवकरात लवकर टंचाईतून DTDCतून आम्हाला तो निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर 76 गावांमध्ये जवळजवळ 86 ठिकाणी जलजीवनची कामं चालू आहेत. काही ठिकाणची पूर्णत्वास आलेली आहेत, काही 20%, 30%, 50% असं काम झालेलं आहे भाऊ. ती पूर्ण योजना ही शिरबावी योजनेवरती अवलंबून आहे. शिरबावी योजना जर चालू झाली नाही तर खेड्यापाड्यातल्या गोरगरीब जनतेला पिण्याचं पाणी मिळणार नाही. निश्चितपणे आपण ते सोडवाल. विधानसभेमध्ये चारा छावणीचा प्रश्न लोकप्रतिनिधी या नात्याने मी मांडला. आपण या माझ्यासारख्या तरुणाला सहकार्य केलं. मंत्री महोदयांनी अधिवेशनाच्या काळामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची मीटिंग घेऊन तो मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं, पण काही कारणास्तव प्रलंबित आहे. बेडसिंगीला PSC आहे भाऊ, ट्रॉमा सेंटर शहरामध्ये आणि ग्रामीण भागात 4 सब सेंटर आहेत. कोट्यावधीचे खर्चून इमारती उभा आहेत आणि त्या इमारतींना डॉक्टर आणि इतर स्टाफ नसल्यामुळे गोरगरीब जनतेच्या वैद्यकीय सेवेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. निश्चितपणे भाऊ आपण पालकमंत्री आहात. आमच्या सर्व तालुक्यातील आणि जिल्ह्याचं आपण पालकत्व घेतलेलं आहे. ज्या पद्धतीने बापूंनी सांगितलं, हा तालुका स्वर्गीय आबासाहेबांच्या विचारांचा तालुका आहे. इलेक्शन मध्ये एकमेकाच्या समोरासमोर इलेक्शन मध्ये उभा राहून मतदार आपल्या आपल्या परीने मतदान करतात, पण इलेक्शन संपल्यानंतर जी सामाजिक बांधिलकी आबासाहेबांनी, बापूंनी आणि दीपक आबांनी जपलेले, तीच भविष्य काळात आमच्याकडूनही जपली जाईल. हा शब्द मी आपल्या समोर या तालुक्याच्या जनतेला देतो. निश्चितपणे बापूंनी ज्या पद्धतीने सांगितलं, आज आपण सरकारमध्ये आहात बापू, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं त्याच पद्धतीने मीही
आश्वासन देतो तालुक्याचा प्रतिनिधी या नात्याने, ज्या ज्या वेळेस बापू मी तरुण आहे, तुम्ही मार्गदर्शन करण्याची भूमिका घेतलेली आहे, पण भविष्य काळामध्ये ज्या ज्या वेळेस तालुक्याचा एखाद्या विकासाचा मुद्दा असेल त्या त्यावेळेस बापू आबा आणि देशमुख कुटुंबीय मी आणि अनिकेत दादा या तालुक्यासाठी एकत्रितपणे मंत्रिमंडळात जाऊन विकासाची कामं या तालुक्यासाठी आणू. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आहे. तालुक्याच्या वतीनं जयाभाऊ आपल्याला 10 तारखेला दुपारच्या 2 वाजता तो कार्यक्रम आहे आणि काही दिवसांपूर्वी 11 तारीख ही डिक्लेअर केली होती, पण काही कारणास्तव ती 10 तारीख झालेली आहे. तर आपण सर्व जनतेने आणि मंचावरील सर्व मान्यवरांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. आपला भाऊ एवढा महत्वाचा वेळ आमच्या तालुक्यासाठी तुम्ही दिलात, आमची गाराणी ऐकून घेतली आणि आमच्या या तालुक्याच्या वतीनं आपण सत्कार स्वीकारला, त्याबद्दल तालुक्याच्या जनतेच्या वतीनं मी आपलं अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.